नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण अमरावती जिल्हा पोलीस आयुक्तालय म्हणजेच पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 7 जुलै 2024 साली झालेला सेट बीचा पेपर पाहणार आहोत। तर या पेपरचा आज आपण ते सुरुवातीला भाग 1 पाहणार आहोत। तर या भाग 1 मध्ये त्याचे गणिताशी संबंधित जे काही महत्त्वाचे प्रश्न आलेले होते, तसेच सामान्य ज्ञान म्हणजे जीकेशी संबंधित जे काही प्रश्न होते, तर त्या भाग 1 मध्ये आपण संपूर्ण कव्हर करणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। बघा, एकूण 100 प्रश्न, 100 गुण, तसेच 11:30 म्हणजे 11 ते 12:30 90 मिनिटे वेळ होता। तर सेट बीचा पेपर आहे, बाकी तुम्ही पाहून घ्या। तर डायरेक्ट आपण आता याचे प्रश्न पाहूयात। बघा, तर बघा प्रश्न पहिला काय दिलेला आहे, आज मंगळवार आहे, आजपासून 62 दिवसानंतर कोणता दिवस येईल। तर आपल्याला काय दिलेलं आहे, आज मंगळवार आहे, तर आपल्याला 62 दिवसानंतर। तर आता आपण काय करतो, ह्या 62ला 7 दिवसाने वार तोच येतो म्हणून 7 ने भागतो। बघा, 7 × 8 = 56, बाकी किती उरते 6, 6/7 म्हणजे 6 दिवस जे आहे तर ते बाकी उरते, तेवढे दिवस आपण पुढे जातो किंवा एक दिवस मागे येतो। म्हणजे मंगळवारच्या पुढे 6 दिवस गेला किंवा एक दिवस मागे आला तर कोणता वार येतो, सोमवार येईल। म्हणजे 62 दिवसानंतर कोणता वार येणार आहे, तर तो सोमवार येईल। तर पर्याय क्रमांक अ याचं उत्तर असेल। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 2 बघा, घड्याळाच्या दोन्ही काट्यांमधील कोन हा किती वाजता सर्वाधिक मोठा असतो। तर बघा, हे जे घड्याळ आहे इथे जर तुम्ही पाहिलं तर जेव्हा हा काटा 6 वर असतो म्हणजे तास काटा, म्हणजे 6 वाजलेले असतात, तेव्हा इथे मिनिट काटा 12 वर असतो। म्हणजे सर्वात मोठा कोन जर तुम्ही पाहिलं तर हा कितीचा आहे, 180 अंशाचा। सर्वात मोठा कोन जो आहे तर तो 6 वाजता असतो घड्याळामध्ये। बघा, सकाळी 6 किंवा संध्याकाळी 6 कधीही पहा, पण 6 वाजता सर्वाधिक मोठा कोन असतो 180 अंशाचा। पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर असेल। पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, टिंबटिंबचे 16% म्हणजेच 88। तर आता आपल्याला कशाचे 16% माहीत नाही म्हणून आपण एक्सचे 16% मानू। बघा, एक्सचे 16% म्हणजे 88। आता टक्केवारीला आपण कसं लिहितो, एक्स गुणिले 16 भागिले 100 बरोबर काय 88। तर आता हे 100 इकडे भागाकारात आहे, तिकडे काय होणार, गुणाकारात जाणार आणि हे 16 भागाकारात जाईल। म्हणजे एक्स बरोबर काय येईल, 88 गुणिले 100 भागिले 16। तर आता इथे जर भाग घालवला तर 4 न भाग जातो, 4 चोक 16 आणि 22 चोक 88। परत 4 ने भाग घालवला, 4 × 4 25 चोक 100, राहिलं किती 25 गुणिले 22। तर याचं जर गुणाकार केला तर तो येतो 550। बघा, 25 दोन्ही 50, 0 हातच्याला 5, 25 दोन्ही 50 आणि 5 किती 55, म्हणजे 550 येतो। तर बघा, 550 हे जे आहे तर ते पर्याय क्रमांक अ मध्ये दिलेलं आहे। म्हणजे 550चे 16% तेच 88 असतील। पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 4, एक सायकल 1960 रुपयांमध्ये विकत घेऊन 1862 रुपयांमध्ये विक्री केल्यावर किती टक्के नुकसान होईल। म्हणजे शेकडा तोटा आपल्याला इथे काढायचा आहे। बघा, सायकल कितीला घेतलेली आहे, 1960 रुपयाला, आणि ती घेऊन कितीला विकली आहे, ती 1862ला। म्हणजे 1960 आणि 1862 म्हणजे 38 आणि वरचं 60 म्हणजे किती 98 रुपये। 98 रुपये तोटा झालेला आहे। तर आपल्याला काय विचारलं, किती नुकसान झाले, किती टक्के, म्हणजे शेकडा तोटा काढायचा आहे। शेकडा तोटावर काय असतं, झालेला तोटा भागिले खरेदी किंमत गुणिले 100। खरेदी किंमत किती आहे घेतली आहे, 1960, म्हणजे 98 भागिले 1960, म्हणजे तोटा भागिले खरेदी किंमत गुणिले 100 असतं। तर इथे 98 एक्के, बघा हे शून्याला शून्य आधी घालूया, 98 एक्के 98, 98 दोन्ही 196, राहिलं काय 10 भागिले 2, बे के बे, बे पंचे 10, किती आलं 5%। म्हणजे 1960 रुपयाला घेऊन 1862 रुपयामध्ये जर सायकल विकली तर एकूण किती नफा होणार आहे, सॉरी किती शेकडा टक्के तोटा होणार आहे, 5% तोटा होईल। पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, 1 मीटर बरोबर किती मिलीलीटर, मिलीमीटर। बघा, 1 मीटर म्हणजे किती असतं, 100 सेंटीमीटर असतं, आणि 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर। 100 गुणिले 10 किती झालं, 1000, म्हणजे 1 मीटर बरोबर किती मिलीमीटर असतं, 1000 मिलीमीटर असतं, ऑप्शन सी। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 6, तर इथे काय दिलेलं आहे बघा, 6010 वजा 6000, तर हे काय चिन्ह आहे, भागिले चिन्ह आहे, फक्त इथे करा भागिले 10 आहे।
तर बघा 6 अगोदर काय करतो आपण भागाकार करतो. मग ह्या 6 झाला जर 10 बघाल तर हे शून्याला शून्य कट झाले. काय राहणार आहे 600 राहील. म्हणजे राहील काय 6010 वजा हे 600 राहील, कारण तिथे भागाकार चिन्ह अगोदर भागाकार करतो आपण. आता 6010 मधून 600 गेलं तर आता इथे शून्यातनं शून्य एकातनं शून्य गेले 1 आणि 10तनं 6 गेले 4, ह्या 4ला 1 5, किती येतं 5410. तर 5410 हे अ मध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 7 पहा. बघा काय दिलेलं आहे, 5 मुले एका रांगेत बसलेली आहेत. आता 5 मुले समजा आपण 5 मुले आहेत अशी एका रांगेत सरळ बसलेली आहेत. अमोल धीरजच्या डाव्या बाजूला, धीरजला आपण डी मानूया, धीरजच्या डाव्या बाजूला कोण आहे अमोल आहे, म्हणजे अमोलला ए मानूया. अमोल धीरजच्या डाव्या बाजूला व निलेशच्या उजव्या बाजूला, म्हणजे निलेशची उजवी बाजू म्हणजे निलेशच्या पुढे असणार आहे, बसला आहे. रोशन हा निलेशच्या डावीकडे, निलेशच्या डावीकडे कोण आहे रोशन बसलेला आहे. मात्र योगेशच्या उजव्या बाजूला बसला आहे, म्हणजे योगेश कुठे येणार आहे इथे येणार आहे. मग योगेश त्यानंतर कोण आहे हा म्हणजे रोशन, योगेश, रोशन, निलेश, अमोल आणि धीरज याप्रमाणे क्रम येईल. तर आपल्याला काय विचारले, सर्वात कडेच्या बाजूला कोण बसले आहे, तर इथे आहे योगेश, इथे आहे धीरज. म्हणजे सर्वात कडेला कोण बसलेला आहे योगेश आणि धीरज. पर्याय अ या प्रश्नाचं उत्तर असेल, योगेश व धीरज हे कडला बसलेले आहेत. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8. तर आता जे केचे प्रश्न आहेत इथून पुढे बघा. सध्याचे भारताचे लोकसभा स्पीकर म्हणजेच अध्यक्ष कोण आहेत, तर 2024चा हा करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न होता बघा. सध्याला आणि आत्ताला जरी पाहिलं तर कोण आहेत, ओम बिर्ला हे लोकसभेचे स्पीकर आहेत. ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 9. समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही असं विचारले. तर बघा समृद्धी महामार्ग जो आहे तर तो नागपूर ते मुंबई असा जोडणारा समृद्धी महामार्ग आहे बघा. म्हणजे नागपूर जिल्ह्यातून जातो तो, अमरावती जातो, बुलढाणामधून जातो, पण अकोला जिल्हा त्यामध्ये येत नाही, अकोल्या मार्गे तो जात नाही समृद्धी महामार्ग. पण बाकीचे जे 3 जिल्हे दिलेत नागपूर, अमरावती, बुलढाणा या 3 जिल्ह्यातून जातो. म्हणजे एकूण 10 जिल्ह्यातून जातो हा मार्ग, त्यापैकी हे 3 जिल्हे आहेत. तर अकोला या जिल्ह्यातून जात नाही. ऑप्शन क या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणता मिसाईलचा प्रकार नाही. तर बघा मिसाईलचा प्रकार नाही असं म्हटलेलं आहे. आता तुम्हाला मिसाईलचे प्रकार अगोदर माहीत असले पाहिजेत. तर अग्नी 1, 2, 3, 4 हे सर्व मिसाईल आहे, त्याप्रमाणे त्रिशूल आहे, त्याप्रमाणे आकाश आहे. बघा हे काही मिसाईलची नावं आहेत, म्हणजे त्याचे प्रकार आहेत. पण सेतू प्रकार अशा नावाचं कोणता आपल्या भारताकडे मिसाईल नाही, हा मिसाईलचा प्रकार नाही. म्हणजे ऑप्शन क या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 11. नुकताच भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका T20 वर्ल्ड कप अंतिम सामना टिंबटिंब येथे झाला. तर बघा अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये हा वर्ल्ड कप झालेला होता. तर फायनल जी होती भारत आणि दक्षिण आफ्रिका विरुद्ध, म्हणजे फायनल झाली 2024ला, ती भारताने जिंकलेली होती. तर ती जी आहे तर कोणते वेस्ट इंडिजच्या बार्बाडोस येथे झाली. बार्बाडोस या मैदानावर, मग या ठिकाणी जे आहे तर तो अंतिम सामना झालेला होता. आणि आत्ताचा जो वर्ल्ड कप आहे 2026चा तो देखील आपल्या भारत देशाने जिंकलेला आहे, जो की आपल्या भारतामध्येच झालेला होता. आणि भारताने सलग 2दा तो वर्ल्ड कप जिंकला आहे 2020 आणि टोटल 3दा जिंकलेला आहे बघा. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 12. कोणत्या शहराला इंद्रनगरी म्हणून ओळखले जाते. तर 4 पर्याय आहेत, वर्धा, अमरावती, नाशिक आणि अहमदनगर. तर बघा अमरावती याच जिल्ह्याचा किंवा शहराला इंद्रनगरी म्हणून ओळखले जाते. कशाला, अमरावती या शहरालाच इंद्रनगरी म्हणून देखील ओळखले जाते. बघा प्राचीन काळी याचं नाव इंद्रपुरी किंवा उमरावती असं होतं, नंतर अमरावती झालेलं आहे. इंद्रपुरी किंवा इंद्रनगरी म्हणून ओळखले होते, नंतर उमरावती झालं, नंतर अमरावती झालेलं आहे. तर आता ज्या जिल्ह्याचा तुम्ही पेपर आता देता, आता अमरावती जिल्ह्याचा पेपर आहे, तर त्याचा इतिहास भूगोल तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर म्हणजे तुम्ही आता दुसरा कोणताही जिल्हा असेल आपल्या महाराष्ट्रात तिथे फॉर्म भरला असेल तर त्या जिल्ह्याची तुम्ही आधी इतिहास भूगोल करून जावा, त्यावरती असा 1-2 तरी प्रश्न विचारले जातातच. तर प्रश्न क्रमांक 13 पहा. मेषपात्र म्हणजे काय.
तर मेषपात्र म्हणजे काय असतं, एखादा अडाणी व्यक्ती किंवा बावळट माणूस त्याला आपण म्हणतो बघा. मेषपात्र म्हणजे काय, बावळट व्यक्ती किंवा बावळट माणूस. ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 14. ग्रामसेवकाची नेमणूक कोण करते? म्हणजे जिल्हाधिकारी करतो, गट विकास अधिकारी, त्याप्रमाणे जिल्हा परिषद मुख्य कार्याधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी. बघा, ग्रामसेवकाची नेमणूक जी आहे तर ती जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी CEO असतात त्यांच्यामार्फत केली जाते आणि तो जिल्हा परिषद प्रशासनाचा प्रमुख म्हणजे त्यांचा नोकर म्हणून काम करत असतो तो जिल्हा परिषदेचा. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामसेवकाची नेमणूक करतात. ऑप्शन ब या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 15. तर आता काय दिलेलं आहे, अचूक शब्द ओळखा. म्हणजे योग्य किंवा बरोबर शब्द ओळखायचा. आशीर्वाद. बघा, आशीर्वाद इथे जर तुम्ही पाहिलं तर पर्याय क्रमांक क मध्ये तुम्हाला दिसत आहे आशीर्वाद. म्हणजे दुसरा इथे दीर्घ असल्यामुळे दुसरी वेलांटी आणि वला वर वाद. इथे आशीर्वाद दिले, पण इथे पहिली वेलांटी दिली आहे त्याप्रमाणे ते पहिली, पण आशीर्वाद हे योग्य क मध्ये दिलेलं आहे. पुढे प्रश्न क्रमांक 16. भारताच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशांची संख्या किती आहे? मग सरहद्द म्हणजे काय, आपली भूसीमा. म्हणजे भूसीमा लागून एकूण किती देश आहेत? तर या अगोदर देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे. एकूण भूसीमा जर पाहिलं तर एकूण भारताची 6 देशांशी संलग्न आहे. त्यापैकी जर पाहिलं तर अफगाणिस्तान, पाकिस्तान, चीन, नेपाळ, भूतान हे 5 देश झाले आणि म्यानमार आणि बांगलादेश हे 2. एकूण किती झाले? 5 आणि 2 हे 7 देश झाले. त्यापैकी बांगलादेशची सीमा सर्वाधिक आहे लागून आपल्या भारत देशाला आणि सर्वात कमी अफगाणिस्तान देशाची आहे. हे देखील लक्षात घ्या. 7 देशांची सीमा लागून आहे आणि जलसीमा म्हणलं तर 6 देशांची लागून आहे, हे देखील लक्षात ठेवा. तर याचं उत्तर असेल प्रश्न 16व्याचं क. 7 देशांची सीमा लागून आहे आपल्या भारताच्या सरहद्दीला. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 17. प्रभाकर हे साप्ताहिक कोणी सुरू केले होते? तर प्रभाकर हे जे साप्ताहिक आहे तर ते भाऊ महाजन यांनी सुरू केले होतं. बघा, ऑप्शन ए मध्येच दिलेलं आहे. तर कोणी सुरू केलं होतं एवढं दिलेलं आहे आपल्याला, फक्त भाऊ महाजन यांनी सुरू केलं होतं, हे लक्षात ठेवा. त्याप्रमाणे लोकमान्य टिळक यांनी जर पाहिलं तर केसरी व मराठा वृत्तपत्रे सुरू केली ती. गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक नावाचे वृत्तपत्र सुरू केले ते. म्हणजे वेगवेगळ्या आपल्या स्वातंत्र्यपूर्व काळात महत्त्वाचे असे जी साप्ताहिक असतील किंवा वृत्तपत्रे असतील ती वेगवेगळ्या क्रांतिकाऱ्यांनी सुरू केली ती. तर ते तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे. तर त्यातलंच एक प्रभाकर आहे, भाऊ महाजन यांनी सुरू केलेलं. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 18. तर काय दिलेलं आहे ते 74,844 भागिले चिन्ह आहे. बघा, इथे कसं आहे, PDF थोडी असं इथे भागिले आहे, भागिले प्रश्नचिन्ह बरोबर 54 गुणवले 63. तर बघा, आता 74,000 भागिले x म्हणूया आपण. काय, 74,844. आता भागिले असं लिहूया आपण x बरोबर किती आहे, 54 गुणवले 63 आहे. तर आपल्याला x ही किंमत काढायची. आता हे x इकडे जाईल आणि हे 54 आणि 63 इकडे 74,844ला भागाकारात जातील. आता बरोबर काय येणार आहे, x. मग हे इकडं आले ते तिकडं गेलं, x ही किंमत काढा. आता भाग घालवा. 18 त्रिक 54, 18 चोक 72, उरले 2, वरून घेतले 8, 18 एके 18, उरले 10, वरून घेतले 4. त्याप्रमाणे 18 पंचे 90, उरले 14, वरून घेतले का 18 8 44. परत ह्या 4158 आला, त्याला 63 आहेत ते खाली बघा. तरी ते 63ला कशाने भाग जातो, 21ने जातो. 21 एक्के 21, 21 त्रिक 63. परत वर जर भाग घालला 21 एक्के 21, उरले 20, वरून घेतले 5, 21 नव्वे 199, उरले आता 205 होते, उरले 6, वरून घेतले 8, वरून घेतले 8, 21 त्रिक 63. म्हणजे हे जर समजा हे संपूर्ण जर तुम्ही सोडवलं, परत खाली 9 आहे, 9ने जर भाग गावला, हे संपूर्ण जर तुम्ही सोडवलं तर याचं उत्तर येतं बघा 22. किती येतं, 22. हे कॅल्क्युलेशन तुम्ही करा. फक्त x ही किंमत आपल्याला काढायची होती आणि इथे कोणतं चिन्ह आहे, भागाकार चिन्ह आहे, लक्षात ठेवा. याचं आन्सर काय येतं, 22 येतं, जे की पर्याय क्रमांक क मध्ये दिलेलं आहे. x ही किंमत 22 येईल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 19. तर बघा, एका शेतकऱ्याजवळ काही कोंबड्या व शेळ्या आहेत. म्हणजे शेतकऱ्याजवळ काही कोंबड्या आणि काही शेळ्या आहेत. कोंबड्या व शेळ्यांच्या एकूण पायांची संख्या
दोघांची मिळून एकूण पायाची संख्या 640 व डोक्यांची संख्या आहे 240. तर त्यापैकी कोंबड्यांची संख्या किती? तर आता ह्यावरून एक लक्षात ठेवा, 4 पायाचे प्राणी, आता इथे कधी गाय देतात कधी माणसे देतात, हे 4 पायाचे प्राणी काढण्याचं एक डायरेक्ट सूत्र असतं. तर बघा 4 पायांचे प्राणी बरोबर काय असतं, पायांची संख्या वजा डोक्यांची दुप्पट भागिले 2 हे सूत्र असतं. आता पायांची संख्या आपल्याला माहिती आहे, मग 4 पायांचे प्राणी बरोबर पायांची संख्या आहे 640, डोक्यांची संख्या होती 240, त्याची दुप्पट 480 भागिले 2, म्हणजे हे वजाबाकी ते 160 भागिले 2 म्हणजे किती आलं 80. 80 हे काय झालं 4 पायाचे प्राणी कोण आहेत, शेळ्या. शेळ्यांची संख्या 80 असेल आणि एकूण डोकी 240 दिलीत, मग 240मधून हे शेळ्यांची संख्या 80 वजा केल्यावर किती येतं 160. म्हणजे 160 काय असणार आहेत, तर एकूण कोंबड्या असणार आहेत. 2 पायाचे प्राणी 160 आणि 4 पायाचे प्राणी शेळ्या 80 असतील. तर आपल्याला 2 पायाचे प्राणी किती आहेत, म्हणजे कोंबड्या किती आहेत विचारलेलं आहे 160. तर 160 हे पर्याय क्रमांक ड मध्ये दिलेलं आहे. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर या पेपरची PDF हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक ह्या व्हिडिओच्या तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची फ्रीमध्ये PDF देखील मिळवू शकता. पुढील प्रश्न आहे, एका व्यक्तीजवळ 5 रुपये, 10 रुपये आणि 20 रुपयांच्या नोटा आहेत. त्यांची एकूण किंमत 1575 रुपये आहे. तसेच प्रत्येक प्रकारच्या नोटांची संख्या ही समान आहे. म्हणजे जेवढ्या 5च्या नोटा आहेत, जेवढ्या 10च्या आहेत, तेवढ्याच 20च्या आहेत. म्हणजे प्रत्येक नोटांची संख्या समान आहे. तर त्याच्याजवळ एकूण किती नोटा आहेत, म्हणजे एकूण 5 रुपयाच्या, 10 रुपयाच्या आणि 20 रुपयाच्या अशा तिघींच्या मिळून एकूण किती नोटा आहेत हे आपल्याला काढायचं आहे. तर कसं काढतो आपण हे, तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही ते पाहू शकता. बघा प्रत्येक नोटांची संख्या समान आहे असं दिलेलं आहे. आता त्या जर नोटा x प्रमाणात आहेत असे आपण मानू. आता संख्या समान आहे म्हणून आपण काय म्हणू, त्या संख्या x प्रमाणात आहेत. आता 5 रुपयाच्या x, 10 रुपयाच्या x, 20 रुपयाच्या x, कारण नोटांची संख्या समान आहे. हे किती झालं 5x, ह्याची किंमत किती झाली 10x, ह्याची किंमत किती झाली 20x. म्हणजे एकूण नोटांची संख्या x मानली आपण. 5च्या x आहेत, 10च्या x आहेत, 20च्या x, कारण समान आहेत म्हणून. आता ह्यांचं जर एकूण गुणाकार जर केला म्हणजे एकूण किंमत येईल 5x, 10x, 20x. एकूण किंमत दिलेली आहे 1575. म्हणजेच 5x अधिक 10x अधिक 20x बरोबर 1575. यांची बेरीज येते 35x बरोबर 1575. मग x बरोबर काय येणार आहे 1575 भागिले 35. 35 एक्के 35, 35 चौक 140, उरले 17, वरून घेतले 5, 35 पासा 175. माझी किती येतं 45. म्हणजे x बरोबर 45 आली. आता नोटा 5च्या x आहेत, 10च्या x आहेत आणि 20च्या x आहेत. मग तीन प्रकारच्या नोटा आहेत म्हणून एकूण नोटा किती असणार आहेत हे 45. एक प्रकारची नोट 45 आहे, आपल्याला 3 प्रकारच्या नोटा आहेत. म्हणजे 45 गुणिले 3, 45 तरी किती 135. म्हणजे एकूण किती नोटा आहेत, एकूण 135 नोटा आहेत. तर 135 हे तुम्हाला पर्याय क्रमांक क मध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 21, खालील संख्यांची सरासरी किती आहे. तर बघा इथे संख्या तुम्हाला दिलेल्या आहेत 76, 48, 84, 66, 70 आणि 64. तर बघा ह्या सर्व संख्यांची बेरीज जी आहे तर ती केली तर ती येते 408. सरासरी बरोबर काय असतं, दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. एकूण संख्या किती आहेत 6 आहेत. 408 भागिले 6, 6 एक्के 6, त्याप्रमाणे 6 6 36, उरले 4, वरून घेतले 8, 6 8 48, किती आलं 68 आलं. तर एकूण संख्यांची सरासरी किती असणार आहे ह्या 68, जे की पर्याय क्रमांक ब मध्ये तुम्हाला दिलेला आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 22, एका संख्येला 4 ने भागले असता ती संख्या 21 ने कमी होती. तर इथे थोडं चुकी दिलेलं आहे. ती संख्या 21 होते असं करा. काय होतं, ती संख्या 4 ने भागली असता ती संख्या 21 म्हणजे 7 ने कमी होते असं लिहायला पाहिजे होतं. काय 7 ने कमी होते, तर ती संख्या कोणती. तर बघा आता दिलेल्या पर्यायापैकी अशी कोणती संख्या ज्याला 4 ने जर तुम्ही भागलं, बघा 4 ने जर भागलं तर ह्याचा भागाकार 10 येतो. 4 10 40 आणि तो भागाकार त्यातनं वजा केला तर काय राहतं किती 30. 4 8 32, हे राहतं 24 राहतं. आता हे ते 28 आहे. 4 7 28, 28मधून 7 गेले, राहिले किती 21. म्हणजे त्या संख्येला भागलं आणि त्यातून तो भागाकार वजा केला तर ती संख्या किती, तर 21 असणार आहे. त्याला 4 ने भागा 28 असेल. 28ला जर तुम्ही 7 ने भागलं म्हणजे 4 ने भागलं
तर भागाकार किती येतो 7 आणि तो जर वजा केला 28मधून किती येतं 21. म्हणजे ती संख्या कोणती असणार आहे तर ती 28 असेल. म्हणजे 4ने भागली असता ती संख्या म्हणजे 21 ही ते 7ने कमी होते असं लिहायला पाहिजे होतं. म्हणजे काय असणार आहे ती 28 असेल. तर बरोबर आहे ती संख्या 21ने कमी झाली बघा. भागाकार आता 28ला 4ने भागलं तर भागाकार किती येतो 7 येतो. मग 28मधून 7 गेले राहिले किती 21. म्हणजे 21ने कमी होती. बरोबर दिलेलं आहे त्यांचं. आपलंच थोडं एक्सप्लेन करायचं चुकीचं झालं बघा. 28 या संख्येला तुम्ही जर 7ने भागलं 4ने भागलं तर किती येतं भागाकार 7 येतो. म्हणजे ती संख्या भागाकार उत्तर किती आलं 7 आलं. म्हणजे ती कितीने कमी झाली 21ने कमी झाली. आधी 28 होती आता भागाकार 7 आल्यामुळे 21ने कमी झाली. म्हणजे ती संख्या कोणती असणार आहे 28 जे की पर्याय क्रमांक क मध्ये दिलेला आहे. तर असे प्रश्न असतात ते पर्यायावरून तुम्ही लगेच वेळ न घालवता सॉल्व्ह करू शकता. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. ए या व्यक्तीचे उत्पन्न बी या व्यक्तीच्या उत्पन्नापेक्षा 50%ने कमी आहे तर बीचे उत्पन्न एच्या उत्पन्नाच्या किती टक्के जास्त आहे. तर आता जेव्हा तुम्हाला पर्सेंटेज कमी किंवा टक्केवारी कमी टक्केवारी जास्त बघा शेवटचा शब्द काय टक्केवारी जास्त आणि टक्केवारी कमी ह्यासाठी 2 फॉर्म्युले फक्त लक्षात ठेवायचे. इथे ए असो बी असो सी असो डी असो याचा काय फरक घ्यायचा नाही. जेवढी टक्केवारी दिली आहे त्याला एक्स मानायचं. आता एक्स बरोबर किती आहे 50 आहे बघा. आता इथे किती बिन टक्केवारी देतील त्याला एक्स मानायचं. तर पर्सेंटेज जास्त जेव्हा असतं पर्सेंटेज जास्त बरोबर सूत्र काय असतं म्हणजे बीचे उत्पन्न एच्या उत्पन्न किती टक्के जास्त आहे ह्याला पर्सेंटेज जास्त आपण म्हणतो. तर ते काढण्यासाठी सूत्र असतं काय असतं ते तर जेवढी टक्केवारी आहे त्याला एक्स मानायचं. म्हणजे काय असतं सूत्र एक्स भागिले 100 वजा एक्स गुणुले परत 100 असतं. हे बघा हे सूत्र लक्षात ठेवा. फक्त इथं टक्के जास्त आहे म्हणलं का वजा करायचं आणि टक्के कमी आहे म्हणलं का फक्त ह्या 100 अधिक करायचं. इथे 100 अधिक एक्स बाकी फॉर्म्युला तोच. आता एक्सची किंमत तुम्हाला माहिती आहे किती आहे 50% इथे दिले. 50 भागिले 100मधून 50 गेले किती राहिले 50 म्हणजे 50 भागिले 50 काय 50ला 50 कट होतात गुणले 100 म्हणजे किती 100 100 गुणले 100 म्हणजे बीचे उत्पन्न एच्या उत्पन्न किती टक्के असणार आहे 100%च असेल. ऑप्शन क या प्रश्नाचं उत्तर असेल. फक्त मी सांगितलेले 2 फॉर्म्युले लक्षात ठेवा पर्सेंटेज जास्त पर्सेंटेज कमी. पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक 24. एक फळ विक्रेता 10 रुपयाला 5 या दराने संत्रे खरेदी करतो आणि 15 रुपयाला 6 या दराने तो विक्री करतो तर त्याला किती टक्के नफा मिळतो. बघा 10 रुपयाला 5 म्हणजे एका संत्र्याची किंमत किती झाली 2 रुपये झाली 10 भागिले 5 आणि विकतो किती 15 रुपयाला 6 म्हणजे 15 भागिले 6 म्हणजे 6 दोन्ही 12 उरले 3 6 पंचे 30 म्हणजे किती 2.5 रुपयाला. मग घेतो 2 रुपयाला विकतो 2.5 रुपयाला म्हणजे 0.5 रुपये त्याला एका कशामागे काय घेतो तो तर संत्रे घेतो. म्हणजे एका संत्र्यामागे त्याला अर्धा रुपये जो आहे तर तो फायदा होतो. तर आपल्याला काय काढायचं आहे शेकडा नफा किती होईल शेकडा फायदा किती होईल. शेकडा फायदा बरोबर काय असतं शेकडा नफा किती आहे 5 किती मागे 2 रुपये किमती मागे अर्धा रुपये त्याला फायदा होतो. मग 0.5 भागिले 2 गुणुले 100. तर आता इथे जर तुम्ही भाग घाला 0 तर इथे बघा मग हे काय येतं बे की बे 50 दुनी 100 आणि हे शून्याला हे पॉईंट कट होईल 5चा काय राहील 25 राहील. म्हणजे किती येणार आहे 25% एकूण नफा येणार आहे. तर 25% हे तुम्हाला पर्याय क्रमांक डी मध्ये दिलेला आहे. त्याला एकूण 25% नफा मिळतो. पुढील प्रश्न क्रमांक 25. 60 लिटर दूध व पाण्याच्या मिश्रणामध्ये म्हणजे दूध आणि पाण्याचं 60 लिटरच्या मिश्रणामध्ये दूध आणि पाण्याचे प्रमाण 3:1 आहे. ते प्रमाण 2:1 करण्यासाठी किती लिटर पाणी मिसळावे लागेल. तर बघा हे 2 प्रकारे तुम्ही सोडू शकता. तर आता एका प्रकारे मी तुम्हाला इथे सांगतो. तर बघा दूध आणि पाणी एकूण 60 लिटर मिश्रण आहे दूध आणि पाण्याचं किती 3:1 प्रमाणात दूध आणि पाणी आहे. आता 3 आणि किती झाले 4 म्हणजे 60ला 4 भागले 15 1 भाग 15चा 3 भाग 15 ते 45 म्हणजे दूध 45 लिटर आहे आणि 15 1 15 म्हणजे 15 लिटर पाणी आहे. तर आपल्याला काय म्हणलं ते प्रमाण 2:1 करण्यासाठी किती पाणी ॲड करावं लागेल अजून. तर बघा हे दूध किती आहे 45 दूध भागिले पाणी पाणी आहे 15 ह्यामध्ये किती आता 1 लिटर पाणी ॲड करू असं आपण म्हणूया. अधिक x बरोबर 2/1. तर आता हे तिरकस गुणाकार करू 2 गुणुले
इथे 45 गुणिले 1 केलं 45 आलं, बरोबर 2 गुणिले 15 हे 30 आलं आणि 2 गुणिले x 2x, म्हणजे हे 30 इकडे गेलं तर 45मधून वजा होईल, राहील किती 15, म्हणजे 15 बरोबर हे 2x, x बरोबर 15 भागिले 2 म्हणजे 7.5, म्हणजे 7.5 लिटर दुधामध्ये तुम्ही जर पाणी ॲड म्हणजे त्या पाणी जर एकूण त्या मिश्रणामध्ये ॲड केलं तर दूध आणि पाण्याचं गुणोत्तर जे आहे तर ते किती 2:1 होईल. तर याचा आन्सर काय असणार आहे 7.5 लिटर, 7.5 लिटर पाणी ॲड करावं लागेल. तर बघा आत्ता मी सांगितलं याचं आन्सर किती आलं 7.5 लिटर. तर डायरेक्ट कसं काढायचं बघा, अगोदर गुणोत्तर किती आहे 3:1 आहे, म्हणजे 45 लिटर हे काय आहे तर ते दूध आहे. तर आपल्याला रेशो काय करायचा आहे 2:1 करायचा आहे, म्हणजे हे 2 आलं पाहिजे. 45 हे भागिले 2 करा, किती येतं 22.5, काय येतं 22.5, मग हे 2:1, मग एवढं पाणी असणार आहे. 45 आणि 22.5 यांचा जर रेशो घेतला तर 2:1 येतो. मग 22.5 म्हणजे अगोदर पाणी किती आहे 15 लिटर, मग आता किती 22.5 झालं, मग 22.5 मधून जर 15 केलं तर किती येतं 7.5. असं देखील तुम्ही सोडवू शकता, म्हणजे गुणोत्तरावरून डायरेक्ट तुम्ही काढू शकता. म्हणजे 7.5 लिटर जे आहे तर ते पाणी ॲड करावं लागेल, तेव्हा 2:1 गुणोत्तर येईल. तर मित्रांनो, आपला अमरावती जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 7 जुलै 2024 साली झालेला सेट बीचा पेपर सुरू आहे. तर या पेपरचा आज आपण इथे सुरुवातीचा भाग 1 पाहिलेला आहे. तर या भाग 1 मध्ये आपण त्याचे गणित तसेच GKशी संबंधित जे काही महत्त्वाचे प्रश्न आलेले आहेत तर ते स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत. जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉनवर प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र पोलीस.